हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डीवाय सर. मित्रांनो, आपण सायन्स 1 चा ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर स्टार्ट केला होता. त्यातले आपले 3 ते 4 लेक्चर ऑलरेडी कंप्लीट झाले आहे. आज आपण व्हेरी इम्पॉर्टंट असं एक डेरिव्हेशन बघणार आहोत. तसं तर आतापर्यंत तो बोर्ड मध्ये विचारला नाही, पण यावर्षी तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे हा जो डेरिव्हेशन आहे आजचा लेक्चर चांगल्या प्रकारे तुम्ही बघून घ्या. डेरिव्हेशन आहे तुम्हाला थोडा कठीण वाटू शकते, पण हा जर व्हिडिओ तुम्ही रिपीट मध्ये 2-3 वेळा बघितले तर हा तुम्हाला सगळ्यात इझी वाटेल. आता हा डेरिव्हेशन आहे. हाऊ डिड केपलर हेल्प न्यूटन टू अराइव्ह इनवर्स स्क्वेअर लॉ, अशा प्रकारचा हा डेरिव्हेशन आहे. आता बघा, आपल्याकडे पहिला एक सायंटिस्ट होता न्यूटन. न्यूटननी त्याचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिला होता. तो होता F इज इक्वल टू G m1m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. आता इथं जर पाहू आपण F आणि R यांचा प्रपोर्शन कसा आहे, इनवर्स प्रपोर्शन आहे. F वरती आहे ना, R स्क्वेअर कुठे आहे, खालती आहे. बघा मग आता F इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर, पण हा असा कशा प्रकारे येते, तर हा न्यूटनला थोडासा पडलेला प्रश्न होता आणि यालाच हेल्प केला आपला केपलरनी. केपलरचा जो थर्ड लॉ होता त्याच्यामधून न्यूटनला थोडा समजला की हा अशा प्रकारचा आपला जो आपण प्रूव्ह दिला होता तो एकदम बरोबर आहे. बघा मग आता क्वेश्चन येऊ शकते, हाऊ डिड केपलर्स लॉ हेल्प न्यूटन टू अराइव्ह ऍट द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, अशा प्रकारचा तो क्वेश्चन राहील आपला. आता बघा, सगळ्यात आधी इथं एक सन आहे आणि सनच्या आजूबाजूला कोण राहते, आपली अर्थ फिरत राहते. पहा मग आता अर्थचा जो मास आहे त्याला कन्सिडर करू आपण m. अर्थ जे आहे ते सनच्या आजूबाजूला फिरत आहे. सनच्या आजूबाजूला फिरत आहे, अर्थचे स्पीड न फिरत आहे, त्याची वेलोसिटी आपण कन्सिडर करू v. कोणती वेलोसिटी कन्सिडर करू आपण, v. आता सन पासून तर अर्थ पर्यंतचा जो डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणू r. का म्हणू त्याला आपण r. आता अर्थ जो आहे सन कडे खिचला जात आहे. सनचा जो ग्रॅव्हिटी आहे तो कसा आहे, जास्त आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला म्हणू आपण F. का म्हणू ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपण F. आता सगळ्यात आधी जर आपण पाहलो, आपल्याकडे हा सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे आणि हा सेंटर कडे ऍक्ट होणारा फोर्स आहे, म्हणजे हा आहे आपला सेंट्रीपिटल फोर्स. कोणता फोर्स आहे आपला, सेंट्रीपिटल फोर्स. आपण त्या दिवशी बघितलं होतं, फोर्स विच ऍक्ट टुवर्ड द सेंटर इज कॉल्ड सेंट्रीपिटल फोर्स. मग आपण सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला पण पाहलो, F इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय r. याला देऊन देतो मी इक्वेशन नंबर 1. आता बघा, स्पीडचा जो फॉर्म्युला आहे, स्पीडचा फॉर्म्युला आहे आपला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता अर्थ जे आहे सनच्या आजूबाजूला फिरत आहे, इथूनचा इथपर्यंतचा डिस्टन्स आहे त्याला म्हणू शकतो आपण रेडियस, आणि रेडियस आहे आपली स्मॉल आर. कोणती रेडियस आहे आपली, स्मॉल आर. अर्थ जे आहे इथून समजा का एका पॉइंट वरून निघून तिथंच पुन्हा आली, म्हणजे तो एक सर्कल कंप्लीट केली ना, त्या सर्कलच्याच आउटर पार्टला म्हणतो आपण सर्कम्फरन्स, आणि सर्कम्फरन्सचाच फॉर्म्युला राहते आपला 2πr. म्हणजे अर्थ जेवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केली, हा एवढा डिस्टन्स आहे आपला सर्कम्फरन्स, तर त्यालाच म्हणतो आपण 2πr. का म्हणतो त्यालाच आपण 2πr. मग आपण डिस्टन्सच्या जागी लिहू शकतो 2πr आणि टाइमच्या जागी लिहू शकतो आपण कॅपिटल टी. कॅपिटल टी म्हणजेच काय होतं, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. कॅपिटल टी म्हणजे काय होते, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आता हा फॉर्म्युला समजा का आपण याच्यामध्ये हे v ची व्हॅल्यू जी आहे समजा का या पहिल्या इक्वेशन मध्ये समजा पुट केलो आपण. बघा मग आता सबस्टिट्युटिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन 1, मग काय होईल, तर बघा आता काय होईल, F इज इक्वल टू m आणि r हा जागेवर ठेवू आपण. फक्त आपण काय करू, या v स्क्वेअरच्या जागी v च्या जागी 2πr बाय टी ठेवू आपण. v च्या जागी काय ठेवलो मी, 2πr बाय टी. v चा स्क्वेअर आहे म्हणून याचा पण काय केलो मी, स्क्वेअर. आता 2 चा स्क्वेअर होतो 4, पाय स्क्वेअरचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आर स्क्वेअरचा स्क्वेअर आर स्क्वेअर, टी स्क्वेअरचा स्क्वेअर टी स्क्वेअर. यांचा मी काय करतो, स्क्वेअर करून घेतो. आता मला इथं आर स्क्वेअर म्हणजे 2 वेळा आर दिसताय, इथं आर म्हणजे 1 टाइम आर दिसताय. इथला एक आणि इथला एक आर जो आहे तो मी काय करतो, कॅन्सल करून घेतो. कॅन्सल केल्याबरोबर मला दिसला m 4π स्क्वेअर r डिवायडेड बाय टी स्क्वेअर, अशा प्रकारे दिसला. आता एक स्टेप तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे, याच्या नंतरची. इथं तुम्हाला करायचं आहे मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर. का करायचं आहे, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर किंवा मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिवाइड डिनॉमिनेटर बाय आर स्क्वेअर. दोन्ही याचा अर्थ एकच होईल, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर किंवा मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवाइड विथ आर स्क्वेअर. बघा मग आता हा जो इक्वेशन आहे याला मी काय करतो, आर स्क्वेअरनी वरती पण मल्टिप्लाय करतो, आर स्क्वेअरनी खालती पण मल्टिप्लाय करतो. असं केल्याबरोबर r इंटू आर स्क्वेअर म्हणजे होईल आपला आर क्यूब, आणि हा जसाच्या तसाच राहील. मग पहा, मग इथं केलो मी समजा m 4πr क्यूब
आणि आर स्क्वेअर टी हा जसा आर इंटू आर स्क्वेअर झाला आर क्यूब. आता केप्लर्स थर्ड लॉ नुसार आपल्याकडे काही इक्वेशन होता. केप्लर्स थर्ड लॉ का म्हणत होता की टी स्क्वेअर बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट के. बरोबर आहे. टी स्क्वेअर बाय आर क्यूब इज इक्वल टू के होईल. याला समजा का मी उलटा केलो तर आर क्यूब बाय टी स्क्वेअर इज इक्वल टू का होईल, तर तो होईल आपला 1 बाय के. का होईल आपला तो 1 बाय के. याला उलटा केलं तर याला पण उलटा करायला लागेल, तर तो कुठं जाईल 1 बाय मध्ये जाईल. मग आता आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर जो होता त्याच्या जागेवर ठेवतो मी 1 बाय के. बघा इथं आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागी का लिहितो मी 1 बाय के. इथं समजा का मी पुट केलो एफ इज इक्वल टू एम 4 पाय स्क्वेअर आणि हा टी स्क्वेअर जसा आहे तसा, सॉरी आर स्क्वेअर जसा आहे तसा आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागी का लिहितो मी 1 बाय के. आता बघा हा जसा लिहिलो मी याच्यामधून मला का दिसत आहे, आता एक मिनिट, याच्यामधून मला दिसत आहे का हा एम जो आहे तो एक कॉन्स्टंट आहे, मास ऑफ अर्थ. 4 जो आहे हा सुद्धा एक कॉन्स्टंट नंबर आहे. पायची व्हॅल्यू जी आहे ते पण एक कॉन्स्टंट आहे आणि के हा सुद्धा कॉन्स्टंट आहे. फक्त चेंज होणारा कोणता आहे तर आपला एफ आणि आर. मग एफ जो आहे तो वरती आहे आणि हा कॉन्स्टंट टर्मला मी म्हणू शकतो कॉन्स्टंट इंटू 1 बाय आर स्क्वेअर. आणि कॉन्स्टंट टर्म आणि इज इक्वल टू समजा केला तर मग एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. हा अशा प्रकारचा आपला जो आहे इक्वेशन येऊ शकते. आणि हाच आहे आपला इनव्हर्स स्क्वेअर लॉ. बघून घेऊ एक वेळा आपण. आता हा जो आहे अशा प्रकारचा हा पूर्ण जो आहे याला का म्हणू शकतो आपण कॉन्स्टंट. आणि हा कॉन्स्टंट जर प्रूव्ह केलो आपण तर मग हा का होईल एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आणि अशा प्रकारे आपला न्यूटनने हेल्प केला होता, केप्लरने हेल्प केला होता न्यूटनला. एक वेळा आपण रिवाइज करून घेऊ. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे आपला एम व्ही स्क्वेअर बाय आर. स्पीडचा फॉर्म्युला काय होता आपला 2 पाय आर डिवायडेड बाय टी. पहा मग आता इथं लिहितो मी 2 पाय आर बाय टी. व्हॅल्यू पुट करतो एम इंटू 2 पाय आर बाय टी चा स्क्वेअर. म्हणजेच काय होता आपला 2 चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. पुट केलो आपण. आर स्क्वेअर आर कॅन्सल केलो होतो आपण, अशा प्रकारचा आला. मल्टिप्लाय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय आर स्क्वेअर केलो होतो आपण, आर स्क्वेअर ना आला होता. आर इंटू आर स्क्वेअर म्हणजे काय होतं तर आर क्यूब. आणि हा जसा आहे तसा आर क्यूब आला. आर क्यूब बाय टी स्क्वेअर म्हणजे काय होता आपला के. आणि सॉरी टी स्क्वेअर बाय आर क्यूब म्हणजे काय होता आपला के. त्याच्यामुळेच आर क्यूब बाय टी स्क्वेअर म्हणजे होता आपला 1 बाय के. व्हॅल्यू पुट केलो आपण के आला. हा सगळा जो होता हा काय होता आपला कॉन्स्टंट होता. आणि हा सगळा काही कॉन्स्टंट असल्यामुळे इथं आपण कॉन्स्टंट इंटू 1 बाय आर स्क्वेअर आणि हा जो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल सॉरी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 बाय आर स्क्वेअर. हाच आहे आपला न्यूटन हेल्प केप्लर इन दिस वे. ओके. हा जो आहे एवढा पूर्णच्या पूर्ण तुम्हाला चांगल्या प्रकारे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि हा जो आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न करायचा आहे. 3 मार्क्स साठी येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. कोणत्या तरी बुक मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे लिहून घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला एक टाइम मध्ये समजल याची गॅरंटी थोडीशी कमी आहे. पण तुम्ही जर रिपीटेडली 2 ते 3 वेळा तर हा व्हिडिओ पाहिले तुम्ही तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ समजून जाईल, पूर्ण डेरिव्हेशन समजून जाईल. इझी आहे, काही हार्ड नाही. फक्त तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल. याच्या पहिलेची व्हिडिओ तुम्ही सिंगल टाइम मध्ये बघू शकता आणि समजू शकता. हा जो एकमेव व्हिडिओ आहे हा याला तुम्ही 2 ते 3 वेळा तुम्हाला रिपीटेडली हा व्हिडिओ बघावा लागेल. तरी पण जर नाही समजला तर कमेंट मध्ये सांगा. अजून एक वेळा चांगल्या पद्धतीने मी घेण्याचा ट्राय करतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू सो मच.